आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। कडेगावात 175 वर्षांची परंपरा कायम। गगनचुंबी ताबुतांच्या भेटींना हजारोंची गर्दी। सामाजिक सलोख आणि धार्मिक ऐक्याची परंपरा जपणाऱ्या कडेगाव येथील मोहरममधील गगनचुंबी ताबुतांच्या भेटींचा दिमागदार सोहळा शुक्रवारी दिनांक 26 रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी या अद्वितीय सोहळ्याचा मोठ्या उत्साहात आनंद लुटला। गेल्या सुमारे 175 वर्षापासून कडेगावात मोहरम निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारी परंपरा आजही कायम आहे। शुक्रवारी सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड आदी गावातील मानकऱ्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। विधिवत पूजनानंतर सकाळी 11 वाजता मानाचा 7 भाई ताबूत उचलून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। यानंतर देशपांडे, हाकीम, शेटे, बागवान, आत्तार, पाटील आदी मानाचे उंच ताबूत ठरलेल्या क्रमांकाने उचलण्यात आले। पाटील चौकात ताबुतांच्या प्राथमिक गळाभेटी पार पडल्या। या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबाद, एक नारा हैदरी या अली अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या भेटींना राम भरताची भेट मानत उपस्थित भाविकांनी फेटे व टोप्या उंचावून जल्लोषात स्वागत केले। जोरदार वाऱ्याच्या आणि रिमझिम पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। त्यानंतर सर्व ताबूत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे दाखल झाले। वाटेत तांबोळींसह अन्य ताबूतही मिरवणुकीत सहभागी झाले। माइनकर, इनामदार आणि सुतार यांच्या आकर्षक उंच ताबुतांचेही दर्शन भाविकांना घडले। मोहरम मैदानावर सर्व ताबूत एकत्र आल्यानंतर मुख्य भेटीचा सोहळा पार पडला। यावेळी महान भारत देश आमचा घुमू जय जयकार, हिंदू मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या गीतांनी वातावरण भारावून गेलं। हिंदू मानकऱ्यांच्या हस्ते मसूद, माता ताबूत पंजे आणि 12 इमाम पंजे आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मुख्य भेटीचा सोहळा पार पडला। दुपारी 3च्या सुमारास सोहळ्याची सांगता झाली आणि सर्व ताबूत आपापल्या ठिकाणी परतले। या सोहळ्यास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, डॉक्टर विक्रम कदम, डॉक्टर जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांत अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्य अधिकारी पवन म्हेत्रे, सर्व नगरसेवक, ताबूत मालक, मानकरी तसेच हजारो भाविक उपस्थित होते।